नाही नाही बरोबर आहे, पण खरं सांगू, थँक्यू नीलने आणि तुम्ही माझी खूप मदत केली. हो ना, तुमच्यामुळेच तर मी हनीमूनला चाललोय. आता कसं, आता सगळं सोपं होईल ना. हा, कुठे? अच्छा असं आहे का? बरं बरं, बघतो. नाही त्या प्लांटला व्हिजिट करावं लागेल. हो नाही ना, बघतो. पण सॉरी तुम्हाला ना, जरा रात्री मी जरा त्रास देतोय. नाही मला जरा फाईल्स हवे आहेत, फाईल्स. हां मी तुम्हाला मेल करतो, तर पाठवा मला डिटेल्स. मेल करतो मी तुम्हाला. हो, किती वेळ लागेल? एक 10 मिनिटात मेल करतो. हां पाठवून द्या. ठीक आहे. हां सोड. नाही का? सोडा तुम्ही. तू सोड. नाही सोडत. नाही बघा काय करताय सारंग सर. हनीमूनची तयारी. जा तुम्ही. जाऊ? खरंच जाऊ? ठीक आहे. सारंग सर थांबा, उशी द्या माझी. नाही देणार. आता तर या मऊ उशीला मी आयुष्यभर असं मिठी मारून बसणार. माझ्यात आणि उशीमध्ये अंतर ठेवणारच नाही मी. घट्ट मिठी मारा. तुम्ही असं काहीतरी विचित्र बोलता. मी येणारच नाही. वाग नवरीबाई, आजपर्यंत कुलदेवताचं तू कारण दिलंस मला. आता तर आपण हनीमूनला चाललोय. आता काय होईल? तिथे तर रोमॅन्टिक वातावरण असेल, निसर्गाच्या सानिध्यात. नद्या असतील, डोंगर असतील, कदाचित समुद्र पण असेल. समुद्र? काय सारंग सर, मी समुद्र माझ्या आयुष्यात कधी पाहिलंच नाहीये. तुम्हाला सांगू, मी लहानपणी एकदा फोटोमध्ये पाहिलं होतं. ते ना, तिथे लाटा असतात, आजूबाजूला मोठी मोठी नारळाची झाडं असतात, खूप सारे लोक. आणि काय करताय तुम्ही? माझ्या साडीशी खेळू नका. नाही खेळत. तिथे पण नाही खेळणार, कारण तिथे तू साडी नेसणारच नाहीस ना. ड्रेस घालशील ना. कळलं ना? देवाच्या कृपेने सावलीचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. सारंग पण तिच्यावर मनापासून प्रेम करतो. सावली पण सगळ्यांचा विचार करते. या घरात आता तिला मान मिळतोय. फक्त आई सोडल्या तर सगळ्यांनी तिला स्वीकारले आता. पण मला माहिती आहे, हळूहळू आई सुद्धा तिला स्वीकारतील. कारण शेवटी मनाने खूप चांगल्या आहेत त्या. मला खात्री आहे सगळं ठीक होणार आहे आता. अमृता वहिनी, लक्ष कुठे आहे तुझं? किती धावपळ करतेस. घरात कोणाला काय हवं काय नको सगळ्यांवर लक्ष असतं तुझं, पण स्वतःकडे लक्ष नाही. तुझं आज पण दूध घ्यायला विसरलीस ना? पण बघ, मी आणलंय. जी सगळ्यांची काळजी करते तिची काळजी मला आहे. धर दूध. आणि हे काय, राजकुमार दादा आला नाही अजून? किती उशीर झालाय, किती वाजलेत? ओह शिट. बहिणी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्या लक्षातच आलं नाही की राजकुमार दादा घरात नाहीये. त्याला मॉमने काढ. बहिणी, आय एम रिअली सॉरी. इट्स ओके ऐश्वर्या, मी समजू शकते. पण मी घरात आपला एक माणूस मिसिंग असला तर चुकल्यासारखं वाटतं ना. आपण आपल्याच माणसाला एक संधी नाही का देऊ शकत? राजकुमार दादा, वहिनी मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय. आणि राजकुमार दादा जे वागलाय, जे त्याने केलंय, त्याचं समर्थन नाही करता येणार. तो चुकलाच आहे. पण आपल्या माणसाशिवाय आपण राहू शकत नाही ना. आणि मला असं वाटतं गोष्टी खूप काळ ताणू नये.
गोष्टी ताणल्या की नाती तुटतात. आणि आपलं एकत्र कुटुंब आहे ना, ते एकत्रच असायला हवं. राजकुमार दादा पण असायला हवा घरी. पण असो, मी पण काय विषय वाढवत बसले. आणि वहिनी, पुन्हा एकदा सॉरी. मी चुकून ते दूध आणलं, मी पुन्हा नाही आणणार. आणि खरंच मनापासून सॉरी. असू दे ऐश्वर्या, तुला खरं सांगू का, मला तुझा खूप आधार वाटतो. थँक्यू. सारंग आणि सावली चाललेत त्या कॉन्फरन्सला. बरी आहेस ना तू? हनीमूनला चाललेत ते दोघ जण. कॉन्फरन्स कसली? आणि ती कॉन्फरन्स किती महत्वाची आहे माझ्यासाठी तुला माहिती आहे ना? आय नो दादा, ती कॉन्फरन्स तुझ्यासाठी महत्वाची आहे. तू तिकडे बसून बोलतोयस, पण इथे सगळं मला फेस करावं लागतं. मी सगळं नाही हँडल करू शकत दादा. ऐश्वर्या ऐक ना, तू मला प्रॉमिस केलं होतंस मदत करणार म्हणून. करतेच आहे ना, जमेल तेवढं करते. पण त्याच्या व्यतिरिक्त मी बाकी काहीही करू शकत नाही दादा. बघतोय मी तुझ्या अचाट प्रयत्नांचे रिझल्ट बघतोय मी. पैसे संपत चाललेत ऐश्वर्या. अजूनही मी घराच्या बाहेरच आहे. कधी येणार मी मेंदळ्यांच्या घरात पुन्हा? येशील, लवकरच येशील. तो दिवस पण येईल लवकर. इकडे गोष्टी खूप किचकट आहेत दादा हँडल करायला. तुला जमत नसेल ना तर आईची फेवरेट सून म्हणून का मिरवतेस ग? राजकुमार दादा, तू जरा जास्तच. हे बघ,